Hello students, today we are going to study standard 7th science 4th lesson nutrition in living organism. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या विज्ञानातील चौथा धडा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे सजीवातील पोषण. मागील इयत्तेमध्ये तुम्ही माल न्यूट्रिशन म्हणजे काय ते अभ्यासले आहे. व्हॉट इज मी बाय माल न्यूट्रिशन. तर कुपोषण म्हणजे काय? माल न्यूट्रिशन इज द स्टेट वेन द रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी आर नॉट ऑब्टेन्ड थ्रू द डाएट. म्हणजेच काय? माल न्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण म्हणजे काय की आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे पोषक घटक आहे ते आपल्याला आपल्या आहारातनं मिळत नाही, किंवा इम्बॅलन्स डाएट म्हणजे असमतोल आहार. आणि आपण सतत असमतोल आहार घेत असले म्हणजे आपल्याला पाहिजे असलेले कार्बोहायड्रेट्स, फॅटी ॲसिड, स्निग्ध पदार्थ, कार्बोदकं, प्रथिनं, प्रोटीन्स हे जर सगळे बॅलन्समध्ये आपल्या शरीराला मिळाले नाही तर हे मालन्यूट्रिशनची प्रोसेस जी आहे ती वाढत जाते आणि मग कुपोषण होते. सेकंड क्वेश्चन आहे, विच आर द वेज टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन रोखण्याचे उपाय कोणते? तर कुपोषण कशाने रोखू शकतो आपण? टेकिंग बॅलन्स डाएट इज द वे टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. म्हणजे आपण समतोल आहार घेतला तर आपल्याला कुपोषण होणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे सिमिलरली ॲज पर आवर एज अँड टाईप ऑफ वर्क वी हॅव टू मॅनेज अवर डाएट टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. त्याचप्रमाणे एजनुसार, जसे वयानुसार आपण अन्न आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे टाईप ऑफ वर्क म्हणजे जसं काम करताय त्या प्रमाणात आहार आपल्या शरीराला त्या प्रमाणात आहार मिळाला पाहिजे. जसे की काही लोक शारीरिक श्रम करत असतात, तर शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना जास्त आहाराची गरज असते, म्हणजे चांगला पोटभर भक्कम आहाराची त्यांना गरज असते आणि म्हणून त्यांना तसा आहार मिळणं आवश्यक असतं. आता आपण बघणार आहोत फर्स्ट टॉपिक म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे पोषण. तर पोषण म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. म्हणजे अन्नपदार्थातून काही पोषक द्रव्ये आपल्या शरीराला मिळतात आणि ही जी सजीवांची प्रक्रिया आहे यालाच न्यूट्रिशन असे म्हणतात. नीड ऑफ न्यूट्रिशन. आता पोषणाची गरज काय आहे? तर टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी आपल्याला आहाराची गरज असते. टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यूज. पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे. झीज भरून काढणे म्हणजे काय? बघा, आपल्याला बऱ्याच वेळा जखम होते, तुम्ही खेळताना पडतात, लागतं, अशा वेळी मग तुम्हाला तिथल्या पेशी ज्या आहेत त्या डॅमेज होतात. मग त्या भरून काढण्यासाठी तुम्हाला तिथे पेशी आल्या पाहिजे, यासाठी सुद्धा तुम्हाला समतोल आहाराची गरज असते, म्हणजे बॅलन्स डाएटची गरज असते. पुन्हा त्या रिपेअर करण्यासाठी, त्या टिश्यू रिपेअर करण्यासाठी सुद्धा आपल्याला बॅलन्स डाएटची आवश्यकता असते. टू फाईट डिसीज. त्याचप्रमाणे रोगाला प्रतिकार करण्यासाठी, टू फाईट डिसीज, रोगांपासून वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला पोषणाची गरज असते. नेक्स्ट इज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. हे आपण मागील पाठामध्ये बघितलं होतं. स्वयंपोषण. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड थस नरिश देमसेल्स. धिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय? स्वयंपोषण म्हणजे काय? की काही सजीव जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यावर स्वतःचं पोषण करतात. यालाच ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि
स्वतःचं त्यावर पोषण करतात. म्हणून ऑल प्लांट्स काय आहेत? ऑटोट्रॉपिक. नेक्स्ट इज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय? परपोषण. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही सजीव जे आहे अन्नासाठी व इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात. म्हणजे बघा, आपण जे आहेत म्हणजे ह्युमन बीइंग्स, आपण ग्रीन प्लांट्स खातो, ग्रीन व्हेजिटेबल्स खातो, म्हणजे प्लांट्सवर आपण अवलंबून असतो. फ्रूट्स खातो, म्हणजे एक प्रकारे आपण प्लांट्सवर अवलंबून असतो. आणि काही जे ॲनिमल्स आहे जसे वाईल्ड ॲनिमल्स, ते दुसऱ्या ॲनिमल्सला खातात, म्हणून ते ॲनिमल्सवर अवलंबून आहेत. म्हणून ॲनिमल्स आणि आपण ह्युमन बीइंग्स जे आहेत ते काय आहे? सगळे हेट्रोट्रॉपिक्स. आता आपण बघणार आहोत न्यूट्रिशन. सम लाईफ प्रोसेस go on continuously in living organism. Substance which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी तसेच आपले शरीर निरोगी राखण्यासाठी आपण काही पदार्थ सेवन करत असतो. आणि या पदार्थांचं पचन म्हणजेच काय? डायजेशन. म्हणजे डायजेशन. आणि त्याचं असिमिलेशन म्हणजे काय? तर जे पदार्थ आपण खातो आणि त्यापासून ऊर्जा प्राप्त होते असे अन्नपदार्थ, यालाच काय म्हणतात? फूडस्टफ्स. वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ nutrients from foodstuffs. Nutrients can be classified into two types, namely macronutrients and micronutrients. अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्नघटक पुरवत असते. हे अन्नघटक म्हणजेच पोषक द्रव्य आहे. पोषक द्रव्यांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. ते म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे बृहत पोषक आणि मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच सूक्ष्म पोषक. आता न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटीज. जसे की कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशापासून मिळत असतं? ऑल टाईप्स ऑफ ग्रेन्स. सगळ्या ग्रेन्समधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. म्हणजे व्हीट, जवार, बाजरा, गहू, ज्वारी, बाजरी हे काय सगळे ग्रेन्स, यामधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आपल्याला कशापासून मिळत असतात? ऑल पल्सेसपासून, म्हणजे सगळ्या डाळींपासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. आणि फॅट कशापासून मिळतात? तर आपल्याला फॅट्स हे ऑइलपासून, घी, तेल यापासून आपल्याला फॅट्स मिळत असतात. आणि हे आपल्याला याची आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्सची. दीज आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रियंट्स. म्हणून त्यालाच काय म्हणतात? बृहत पोषक. तर मिनरल अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रियंट्स. परंतु खनिज आणि क्षार आणि जीवनसत्व याची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते, म्हणून त्याला मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतात. मिनरल्स म्हणजे मीठ आपलं अतिशय कमी वापरत असतो. आपल्या शरीराला मिठाची फारच कमी गरज असते. त्यानंतर खनिज, जीवनसत्व, ABCD हे जी जीवनसत्व आहेत यांची आपल्याला थोड्या या कार्बोहायड्रेट्स आणि याच्यापेक्षा प्रोटीनपेक्षा आपल्या शरीराला त्याची गरज कमी असते, म्हणून त्याला काय म्हणतात? मायक्रोन्यूट्रियंट्स. आता आपण बघणार आहोत ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड? वनस्पती त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात? प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्ही 5वीपासून शिकत आलेले आहेत की फोटोसिंथेसिसच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल.
Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणजे काय? वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते, त्यांना वाढीसाठी अन्नाची गरज असते आणि मग हे अन्न ते स्वतः कसे तयार करतात? तर जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, हवेतील कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश, हरितद्रव्य यांच्या साहाय्याने वनस्पतीच्या पानांमध्ये अन्न तयार करतात. ही पानामध्ये अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे हिलाच प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असे म्हणतात. बाजूला आकृती दिलेली बघा फोटोसिंथेसिसची. ही डायग्राम तुम्ही करून ठेवायची आहे. ही डायग्राम परीक्षेला विचारली जाते आणि या ठिकाणी तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. हवेतील कार्बन डायऑक्साईड पानांद्वारे शोषला जातो वनस्पतींमध्ये आणि जमिनीतून पाणी शोषलं जातं मुळांद्वारे आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आणि क्लोरोफिलच्या साहाय्याने वनस्पती बघा फूड म्हणजे ग्लुकोज तयार करताय. C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे आणि +6O2. O2 म्हणजे ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2 आणि बॅलन्स होण्यासाठी ते 6 ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ही रिॲक्शनसुद्धा तुम्ही लर्न करून ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस बघितली. आता ती ॲक्च्युअल प्रोसेस कशी घडून येते ते आपण बघणार आहोत. प्लांट कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती काय करतात? प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल अँड सॉल्ट आर ॲब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. प्लांटचे जे मुळं आहेत, वनस्पतीची जे मुळं आहेत ते मुळं काय करतात? जमिनीतील पाणी आणि क्षार शोषून घेतात, खनिज शोषून घेतात. आणि स्टेम काय करतात? स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू लीव्ज. म्हणजे रूट्समधनं आधी वॉटर, मिनरल, सॉल्ट शोषले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात. ते नंतर स्टेमकडे पाठवले जातात आणि स्टेम ट्रान्सपोर्ट देम इनटू लीव्ज आणि ते परत स्टेम काय करतं? लीव्जमध्ये पाठवतं. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमॅटा. आता इथे लीव्ज आहे, हे लीव्ज आहे बघा. ह्या लीव्जला असे बारीक बारीक स्टोमॅटो असतात म्हणजे असे छिद्रे असतात. त्यालाच काय म्हणतात? स्टोमॅटा. म्हणजेच पानावरील हे छिद्रे जे आहेत त्यालाच काय म्हणतात? पर्णरंध्रे. थ्रू विच दे टेक इन द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. आणि यामधनं इथून ते हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल. आणि लीव्जमध्ये हे क्लोरोप्लास्ट असतं बघा असे डिस्कच्या स्वरूपात. तर हे काय आहे? क्लोरोफिल असतं. विच ॲब्सॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. आणि हे जे क्लोरोफिल आहे हे क्लोरोफिल वॉटर सनलाईटच्या मदतीने वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन आणि वॉटर यांचं रूपांतर ते फूडमध्ये करतात. ऑक्सिजन इज गिवन आउट दिस प्रोसेस. आणि मग या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडत असतो. बिसाइड लीव्स फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम अदर प्लांट्स लाईक ग्रीन स्टेम्स. आता काही जे झाडं असतात त्यांना पानं नसतात, फक्त खोड असतं म्हणजे फक्त स्टेम असतं. तर या वनस्पती त्यांचं अन्न कसे तयार करतात? कारण खोड जर हिरवं असेल तर ते हिरवं खोड असेल तर त्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल असतं आणि ते या ठिकाणी खोड जे आहे, स्टेम जे आहे ते अन्न तयार करण्याचं कार्य करत असतं. या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे. हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड ऑर पर्पल कलर लीव्स. डार्क रेड म्हणजे अतिशय लाल रंगाचे, जांभळ्या रंगाचे असे
पानं असतात बघा, तांबड्या रंगाचे पानं असतात. मग अशा ठिकाणी फोटोसिंथेसिसची क्रिया कशी घडून येते? कारण हिरवं पान असेल तरच त्यामध्ये क्लोरोफिल असेल, कारण क्लोरोफिल हे हिरव्या रंगाचं असतं, हरितद्रव्य. परंतु या ठिकाणी पानांचे रंग वेगळे आहे, तर मग तिथे फोटोसिंथेसिस कसं घडून येतं? तर ह्या प्लांट्समध्ये पिगमेंट असतं. दिस प्लांट्स पिगमेंट्स अदर दॅन क्लोरोफिल. क्लोरोफिलच्या ऐवजी त्यांच्यामध्ये पिगमेंट असतं. आणि these plants all have chlorophylls beside these color pigments. आणि त्या कलर पिगमेंटच्या खाली क्लोरोफिल असतं. However, due to extra color pigment, this plant appear to be of that color and not green. आणि एक्स्ट्रा पिगमेंट असल्यामुळे ते पान आपल्याला कलरफुल दिसतं. फोटोसिंथेसिस इन सच अ प्लांट्स आर ऑकर ड्यू टू क्लोरोफिल. The other pigment absorbs some radiation and pass it on to the chlorophyll molecule. आणि मग या ठिकाणी काही रंगद्रव्य असतात. वनस्पतीमध्ये काही रंगद्रव्य असतात आणि हे रंगद्रव्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्या वनस्पतीला तसा रंग जांभळा आणि डार्क लाल, अतिशय लाल पिवळा असा रंग त्या पानांना आलेला असतो. पण त्याच्या खालीसुद्धा हरितद्रव्य असतं आणि ते हरितद्रव्य प्रकाश संश्लेषणाची कार्य करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं. आणि हे पिगमेंट जे असतं, हे पिगमेंट रेडिएशन ॲब्सॉर्ब सम रेडिएशन्स, म्हणजे काही जे किरणं जे आहेत रेडिएशन्स शोषून घेतात, आणि म्हणजे सूर्यप्रकाश ते शोषून घेतात आणि अशा प्रकारे ते अन्न तयार करण्याचे कार्य करत असतात. आपण आज या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.